जय श्रीराम मित्रांनो, वेब टेक्नॉलॉजीच्या पार्ट 4 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या पार्टमध्ये आपण फक्त दोन टॉपिक बघणार आहोत। फर्स्ट आहे कम्प्युटर आउटपुट टॅग आणि दुसरा आहे ब्लॉक लेवल टॅग। तर कम्प्युटर आउटपुट टॅगमध्ये आपण एक टॅग बघणार आहोत ज्याचं नाव आहे प्री, आणि नंतर आहे ब्लॉक लेवल टॅग, त्याच्यामध्ये आपण टोटल 5 टॅग बघणार आहोत। तर हे आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली बघणार आहोत, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला समजेल। तर चला लॅपटॉप स्क्रीनवर। तर आपला इथे काल पार्ट 3 चालू होता, तर नवीन फाईल बनवूया पार्ट 4। part4.html। तर ही पार्ट 4 ची फाईल बनली। आता तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये एक एक्सेप्शन सांगितलं होतं, जेणेकरून की जो आपला प्रोग्राम आहे हा लाईव्ह सर्व्हरवर ओपन होईल, ठीक आहे। बट आता एक असा एक्सेप्शन सांगतो की जो आपला प्रोग्राम आहे तो आपल्याला ह्याच पेजवर दिसेल। हे तर यासाठी साईडला यायचं एक्सेप्शनच्या इथं आणि इथं सर्च करायचं लाईव्ह। इथं माझं इंटरनेट कनेक्ट नाही, एक मिनिट। तर या ठिकाणी येऊन सर्च करायचं लाईव्ह प्रीव्यू। या ठिकाणी लाईव्ह प्रीव्यू असं ऑप्शन दिसतंय, तर याला इन्स्टॉल करून घ्यायचं। इन्स्टॉल केल्यानंतर जो आपला प्रोग्राम असं, समजा ही आता पार्ट 4 ची फाईल आहे, तर वरती या ठिकाणी बघू शकता एक न्यू ऑप्शन आलेला आहे ज्यावर दुर्बीणचं चिन्ह आहे। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा वेब पेज, हे पेज त्या ठिकाणी ओपन होईल डायरेक्टली। तर याचं यूज काय आहे, तर आपण समजा काही लिहिलं तर ते आपल्याला लाईव्ह तिथं दिसतं। जो समजा एखादा वर्ड टाकला आपण किंवा कट केला तर तो आपल्याला त्या ठिकाणी डिस्प्ले होतो। तर आपण याचा यूज करू। आता आपल्याला नेक्स्ट आहे की आपला जो टॅग आहे, पहिल्यांदी आपल्याला HTMLचं स्ट्रक्चर बनवून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला कोड करायचा आहे। तर या ठिकाणी टाकून HTML ओपन आणि क्लोज। त्यानंतर टाकायचं आपल्याला हेडमध्ये आहे आपलं टायटल। तर आता इथं टायटलच्या आतमध्ये जे काही टाकू ते या ठिकाणी पार्ट 4 च्या जागी चेंजेस व्हायला पाहिजे। तर या ठिकाणी टाकू, या ठिकाणी पार्ट 4च टाकणार आपण, पण पार्ट 4 टाकणार फक्त, .html दिसलं नाही पाहिजे। तर या ठिकाणी पार्ट 4, ठीक आहे। या ठिकाणी लाईव्ह चेंजेस सुद्धा झालेले आहे। त्यानंतर हेड नंतर आपलं आहे बॉडी टॅग। तर या ठिकाणी करतो बॉडी, आणि बॉडीमध्ये आपल्याला यूज काय करायचं ते आपण बघू। त्याच्या अगोदर आपण प्री टॅगची काही थिअरी बघू। आपण प्री टॅगचा यूज कशासाठी करतो की समजा आता इथं हे जे टॉपिक्स लिहिलेले आहेत टोटल 4, तर या ठिकाणी पाहू शकता आपण 4 लाईन्स केलेल्या आहेत, ठीक आहे। आणि 4 लाईन्स करून आपण या ठिकाणी जागा आहे, एवढी पूर्ण जागा सुटलेली आहे, इथं आहे ही पूर्ण लाईन भरलेली आहे आणि ही लाईन सुटलेली आहे। तर HTML मध्ये काय होतं की आपण जेवढ्या पण न्यू लाईन बनवू, या इथं बघू शकता तुम्ही, समजा आपण या खालच्या लाईनवर H1 लिहिला आणि याला दिलं पार्ट 4 नाव दिलं, पार्ट 4, आणि नंतर या ठिकाणी एक डायरेक्टली लिहिलं धिस इज माय पार्ट 4, ठीक आहे। आणि त्याच्या खाली अजून एक लाईन लिहिली, दिस इज न्यू लाईन,
ठीक आहे. आता हे धिस इज माय पार्ट 4 मी इथं स्पेस देतो आणि हे इथंच ठेवतो. आता या ठिकाणी बघू शकता की पार्ट 4 आणि ह्या खालच्या 2 लाईनमध्ये इथं हा एवढा गॅप आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला हे सिंगल लाईनमध्ये दाखवत आहे, कुठेही गॅप दाखवत नाही. ठीक आहे. आणि आपल्याला काय होतं आहे की ही धिस इज अ न्यू लाईन आहे, ते आपण खालच्या लाईनला घेतलं आहे पण इथं डिस्प्ले करत नाही. तर अशा टाईमला आपण या ठिकाणी प्री टॅगचा यूज करतो. तर प्री टॅगचा काय यूज आहे, तर ते प्री फॉर्मॅटिंग जे असेल आपलं ते प्री फॉर्मॅटिंग टेक्स्ट डायरेक्टली प्रिंट करतं. आपण जसं पण टाकू त्याच्या आतमध्ये, त्या प्री टॅगच्या आतमध्ये, तसं ते वर्क करतं. तर चला या ठिकाणी प्री टॅगचा सिंटॅक्स आहे, फक्त प्री टाकायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये काहीही लिहायचं आहे. तर समजा हे डॉट डॉट दिले, आता हे डॉट डॉट, त्याच्यानंतर मी काही स्पेस देऊन डॉट डॉट लिहितो आहे. तर या ठिकाणी साईडला बघू शकता ऑटोमॅटिकली न्यू लाईन आणि स्पेस येतं आहे. आता हे आपल्याला ॲज इट इज प्रिंट करायचं आहे, तर मी या ठिकाणी प्री टॅग देतो आणि याला क्लोजिंग टॅग कट करून या ठिकाणी लास्टला देतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघू शकता की पार्ट 4 एक साईडला आलं, त्यानंतर धिस इज अ माय पार्ट एवढा स्पेस सुटला इथं. ठीक आहे. हा स्पेस आपला जो सोडला आहे तो या ठिकाणी प्री टॅगने या ठिकाणी डिस्प्ले झाला आहे. ठीक आहे. तर प्री टॅगचा यूज काय आहे की आपल्याला समजा काही लिहायचं असेल वेब पेजवर, जे की आपल्याला कोडिंग करून लाईननुसार नसलं लिहायचं, आपल्याला एखादा पॅरेग्राफ लिहायचा असला, तर त्या टाईमला हा प्री टॅगचा यूज केला जातो. ठीक आहे. आता आपलं नेक्स्ट आहे ब्लॉक लेवल टॅग. तर यामध्ये सर्वात प्रथम येतं कॉमेंट टॅग. तर हा कॉमेंट टॅग काय आहे आता, तर कॉमेंट टॅगचा यूज होतो की समजा आता या ठिकाणी जे खाली मी प्री टॅग लिहिलं आहे, ठीक आहे, तर हे प्री टॅग इथं डिरेक्टली याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला इथं डिस्प्ले होते, पण मला हे इथं ठेवायचं आहे, पण इथं वेब पेजवर डिस्प्ले नाही झाला पाहिजे, त्याला कॉमेंट टॅग बोलतात. ठीक आहे. समजा आता या ठिकाणी मी लिहिलं टायटलच्या वरती किंवा मग या प्री टॅगमध्ये लिहिलं प्री टॅगच्या वरती दिस इज प्री टॅग. ठीक आहे. तर मी असं लिहिलं, बट या ठिकाणी शो होतं आहे धिस इज अ प्री टॅग. तर हे शो नाही व्हायला पाहिजे, फक्त एवढ्या लाईनसाठी पाहिजे. किंवा मी अजून एक लिहिलं आहे धिस इज अ H1 टॅग. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी हे डिस्प्ले होते, पण आपल्याला ते ब्लॉक करायचं आहे. आपल्या कोडिंगमध्ये दिसलं पाहिजे, पण आपल्या वेब पेजवर दिसायला नको आहे. तर त्यासाठी एक टॅग आहे, त्याचं नाव आहे कॉमेंट टॅग. तर तो यूज कसा करायचा, तर तो यूज करण्यासाठी सिम्पली या ठिकाणी लेस दॅन अँड उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे, त्यानंतर डबल डॅश. तर याने हा कॉमेंट टॅग क्रिएट होतो. आता ज्या लास्टच्या 2 लाईन आहेत आणि जो लेस दॅन ग्रेटर दॅन आहे त्याला कट करायचं आणि आपल्याला इथे दिस इज अ प्री टॅग, तर या ठिकाणी प्री टॅगचं ऑप्शन गेलेलं आहे, फक्त इथं आहे दिस इज अ HTML टॅग. ठीक आहे. तर या ठिकाणी आता अजून एकदा करू, लेस दॅन उद्गारवाचक डबल डॅश. तर हा आपला कॉमेंट टॅग क्रिएट झालेला आहे आणि याला कट करून या ठिकाणी लावतो. तर या ठिकाणी पाहू शकता आपण दोन्हीच्या दोन्ही लाईन गायब केल्या आहेत.
बट आता समजा आपल्याला हा पूर्ण एक ब्लॉक गायब करायचा आहे इथपासून ते लास्टपर्यंत, तर आपण सिम्पली काय करणार, या ठिकाणी लेस दॅन उद्गारवाचक चिन्ह आणि डबल डॅश देणार. त्यानंतर याचा क्लोजिंग टॅग कसा आहे, तर क्लोजिंग टॅग आहे डबल डॅश ग्रेटर दॅन. ठीक आहे. तर आता याच्यानंतर जे पण काही लिहू ते आपलं प्रिंट होईल. तर हा पूर्णच्या पूर्ण ब्लॉक गायब झाला आहे. आणि जर का क्लोजिंग टॅग नाही लावला तर काय होईल, आपण जे पण काही लिहू ते सर्व कॉमेंट होत राहील, त्याचा कुठेही एंड होणार नाही. ठीक आहे. तर या प्रमाणे याचा कॉमेंट टॅग आहे. नेक्स्ट टॅग आहे आपला हेडिंग टॅग. तर हेडिंग टॅग्स तर आपण पहिले पण बघितले. हेडिंग टॅग म्हणजे कोणते, की जे आपण बघितले H1, H2, H3, H6 पर्यंत. तर हेडिंग टॅग टोटल 6 असतात H1 to H6 पर्यंत. तर त्यांचा यूज कसा करायचा आपण बघितला आहे, तरी पुन्हा एकदा आपण त्याचा यूज आणि आता त्याचे ॲट्रिब्यूट्स बघू. त्याचे कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत. तर आता हा सेक्शन कट करू खालचा. जो की आपल्याला गरजेचा नाही, कमेंट आउट केला पण तरी गरजेचा नाही. आता ह्या प्री टॅगच्या खाली कोडिंग करू. इथे आपल्याला बघायचं काय आहे, हेडिंग टॅग. ठीक आहे. तर या ठिकाणी H1 आपला हेडिंग टॅग आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, की या लँग्वेजमध्ये समजा तुम्ही इथं H1 H कॅपिटल केला आहे आणि नंतर H हा स्मॉल केला आहे तरी काही अडचण येत नाही. आपल्या जो टॅग क्लोज करू तोच टॅग क्लोज होणार. एक लँग्वेज केस सेन्सिटिव्ह नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी H1 केला आहे. H1 मध्ये येणार आपलं पार्ट 4. ठीक आहे. त्यानंतर आता याचीच कॉपी खाली घेणार आपण. तर या ठिकाणी आपण H1 केलेला आहे. आता याला चेंजेस करायचे. तर या ठिकाणी टॅगमध्ये, तर या ठिकाणी चेंज करू H2. त्यानंतर इथं सुद्धा H2. आता या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंटला चेक केलं आहे समजा, तर या ठिकाणी नंतर चेंज करायची, जो क्लोजिंग पॉईंट आहे इथं चेंज करण्याची गरज नाही राहत. बट आपण मोठा कोड करत असो तर त्या टाईमला हे चेंज करण्याची गरज असते. तर या ठिकाणी 3 नंतर 4, त्यानंतर 4 नंतर 5 H5, त्यानंतर H6. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता पार्ट 1, पार्ट 2 नाही, पार्ट 4 आपल्याला 6 स्टेपमध्ये बघायला भेटले. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण H1 to H6चा यूज करू शकतोय. आता आपल्याला नेक्स्ट आहे आपलं, की याचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत. तर याचा सिंपल एकच ॲट्रिब्यूट आहे आणि त्याचं नाव आहे अलाइन. तर आपण याला अलाइनमेंट देऊ शकतोय. अलाइनमेंट काय आहे आता, तर अलाइनमेंट असा पार्ट आहे की समजा हे वेब पेज आहे आपलं. ठीक आहे. तर हे वेब पेजवरती आपण अलाइनमेंट राईट दिलं तर ते या ठिकाणी आपलं H1 दिसणार. जर का अलाइनमेंट राईटला केलं, लेफ्टला केलं तर H1 या ठिकाणी दिसणार. ज्या टाईमला सेंटर करू त्या टाईमला H1 या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. तर असे काही ॲट्रिब्यूट्स आहे या हेडिंग टॅगचे. तर ते यूज कसे करायचे आपण बघूया. तर या ठिकाणी बघू शकता आपण फक्त या ठिकाणी अलाइन
इज इक्वल टू डबल कोटच्या आतमध्ये सेंटर आणि सेमिकोलन दिला आहे. तर या प्रकारे आपण आपल्या टेक्स्टची पोझिशन बदलू शकतोय. आता समजा याला कॉपी केलं आणि तो H2 मध्ये टाकला, या ठिकाणी H2 आणि या ठिकाणी ती लाईन टाकली, तर ती लाईन आली सेंटरला. आता समजा हिला मी इथं लेफ्ट करतो, तर या ठिकाणी बघू शकता ही लेफ्ट साईडला आली. आता या ठिकाणी लेफ्ट राहू देतो आणि H3ला राईट करतो. अलाइन इज इक्वल टू डबल कोटच्या आतमध्ये राईट. तर या ठिकाणी पाहू शकता पार्ट 4 हा पलीकडल्या साईडला गेला आहे. त्याच्यानंतर आता अजून एक अलाइन आहे ज्याचं नाव आहे जस्टिफाय. तर या ठिकाणी करू. तर अलाइन जस्टिफाय केल्याने या ठिकाणी एवढा काही बदल झालेला नाही. ठीक आहे. समजा या ठिकाणी अजून काही घेतोय, तर त्यामध्ये काही बदल होतोय का ते पाहू आपण. आणि या ठिकाणी हे जस्टिफाय काढून टाकल्यानंतर काही बदल होतोय का, तर जस्टिफाय घेतल्याने काही बदल होत नाही. ज्याप्रमाणे लेफ्ट काम करते त्याप्रमाणे जस्टिफाय ही काम करते. तर आता नेक्स्ट आहे आपला एक आपले हे होते हेडिंग टॅग. तर हे हेडिंग टॅग या ठिकाणी मी कमेंट करतोय, दिस इज हेडिंग टॅग. ठीक आहे. तर याला कमेंट करण्यासाठी आपल्याला डबल डॅश आणि एंडिंगला या ठिकाणी एक चूक झालेली आहे, जी की या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह द्यायचे. ठीक आहे, झाले. तर आता नेक्स्ट आहे आपला BR टॅग. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की BR टॅगचा काय यूज आहे. तर या ठिकाणी टाकतो लॉरेम लॉरेम 20. आता हे लॉरेम 20 काय आहे, तर VS कोडने एक प्रोव्हाइड केले प्रीबिल्ड एक वर्ड आहे, जो एंटर केला आणि त्यानंतर 20, 30 जी पण व्हॅल्यू लागेल ती टाकली आणि एंटर केली, तर पूर्ण तेवढे वर्ड्स या ठिकाणी ॲटोमॅटिकली राईट होऊन येतात. ठीक आहे. तर आता आपल्याकडे ही एक पूर्ण लाईन आहे. या ठिकाणी खाली बघू शकताय की एका खाली एक आली ही लाईन, बट हे पेज जर का मोठं केलं तर बघू शकताय की ही लाईन टोटली चेंज होत जाते, कारण की ही पूर्ण एकाच याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर आता ही लाईन एकाच लाईनमध्ये न राहता या पेजला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करून पाहू, किंवा मग या ठिकाणी नाही होत, याला लाईव्ह सर्व्हरला ओपन करून पाहू. तर या ठिकाणी पाहू शकता जी आपली लाईन आहे ती एकाच याच्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला करायचं काय की या ठिकाणी ह्या लाईनमध्ये BR टॅगचा यूज करायचा आहे आणि त्या लाईनला 2 सेपरेट लाईनमध्ये किंवा 4 सेपरेट लाईनमध्ये डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी डोअर्स या ठिकाणी BR टॅगचा यूज करतो, BR, आणि एंटर करतो. आणि BR टॅगला कोणताही क्लोजिंग पॉईंट नसतो, तो आहे फक्त BR. ठीक आहे. त्याला कोणताही क्लोजिंग पॉईंट नसतो. या ठिकाणी करू BR, एंटर,
त्यानंतर या ठिकाणी करू BR, एंटर. तर या ठिकाणी काही चेंजेस होतात का? तर या ठिकाणी पाहू शकता पहिले 4 लाईन होत होत्या, बट आता ही लाईन पूर्ण होत नाही, जागेवर इथं क्लोज झाली. त्यानंतर ही लाईनसुद्धा पुढं गेली नाही, क्लोज झाली. इथंसुद्धा ही पुढं गेली नाही, क्लोज झाली. त्याचप्रमाणे आपल्या वेब पेजवर पाहू तर या ठिकाणी पाहू शकता की आपली 1 लाईन होती त्या मल्टी लाईनमध्ये 4 लाईनमध्ये डिवाईड झालेली आहे. तर याप्रमाणे BR टॅगचा यूज आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याकडं सेंटर टॅग. तर सेंटर टॅगचा यूज काय आहे की कोणते पण जे पण असेल बॉक्स असेल काय असेल त्या बॉक्सला किंवा त्या लाईनला त्या पॅरेग्राफला सेंटरमध्ये न्यायचं. ठीक आहे. तर ते सेंटरमध्ये कसं न्यायचं, सिम्पली जसे आपण टॅग यूज करतो तसाच एक सेंटर टॅग म्हणून आहे. तर या ठिकाणी करू सेंटर आणि एंटर करू. तर आपला जो हा पॅरेग्राफ आहे याला आपण सेंटरला करणार आहे. आणि सेंटरला म्हणजे कुठं, या पार्ट 4च्या खाली इथं येईल आपलं. ठीक आहे. तर सेंटरचा क्लोजिंग टॅग कट करू आणि या ठिकाणी बॉडीच्या आतमध्ये एंड करू. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता सर्व लाईन सेंटरला आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि आता इथे अजून एक, जर का हा सेंटर टॅग मी बॉडीच्या बाहेर किंवा HTMLच्या बाहेर घेतला तर आपण तेही करून पाहू. तर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. बट या ठिकाणी प्रॉब्लेम कुठं येईल माहिती का, ज्या टाईमला आपण बॉडीमध्ये अजून काही दुसरं करायला जाऊ तर ते सर्वच्या सर्व या ठिकाणी एक BR टॅग लावतो. तर ते सर्वच्या सर्व सेंटरला जात राहील, काही त्याचं यूज होणार नाही. ठीक आहे. तर यासाठी आपण डायरेक्टली क्लोज न करता या ठिकाणी यूज केलेला आहे. तर आता आपल्याकडं नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आपला शेवटचा टॅग आहे, त्याचं नाव आहे P टॅग. तर P टॅग काय आहे, तर P म्हणजे पॅरेग्राफ. आपण आता एवढी मोठी लाईन घेतली की आता ह्या लाईनला आपण डायरेक्टली घेतली. ठीक आहे. तर समजा या लाईनला कलर द्यायचा असला किंवा याची अलाइनमेंट चेंज करायची असली, ऑदर काय असलं, तर आपण विदाऊट टॅगचं त्याला टार्गेट करू शकत नाही. ठीक आहे. समजा आता या ठिकाणी आपण या लाईनला कसं फाइंड आउट करणार की हीच लाईन ती, किंवा मग याच लाईनला आपल्याला बॅकग्राऊंडला ब्लॅक द्यायचं आहे, व्हाईट द्यायचं आहे, तर हे कसं फाइंड आउट करणार. तर त्यासाठी आपण P टॅगचा यूज करतो. सिम्पली या ठिकाणी P लिहिला तर P टॅग क्रिएट होतो. आता P टॅगच्या आतमध्ये जे पण वर्ड लिहू ते ॲज इट इज ह्या लाईनसारखेच प्रिंट होणार. ठीक आहे. ही लाईन जशी प्रिंट झाली, ही लाईन उचलून सिम्पली ह्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ, जेणेकरून सेम होईल आणि दिसेल पण. तर या ठिकाणी पाहू शकता आता की या दोन्ही लाईन सेम आहे. तर या दोन्ही लाईनमध्ये काहीच अंतर नाही, पण आपण ह्या ज्या लाईन्स आहे यांना काही चेंजेस करू शकत नाही, यांचा कलर चेंज नाही करू शकत. यांचा कलर कधी चेंज होईल, ज्या टायमाला आपण बॉडीचे ॲट्रिब्यूट यूज करू त्या टाईमला. पण बॉडीचे ॲट्रिब्यूट्स चेंज केल्याने आपल्याला पूर्ण वेब पेजवरील जेवढे टेक्स्ट असतील त्याचे चेंजेस करावे लागतील. बट जर आपण फक्त एवढ्याच पॅरेग्राफचे चेंज करायचं म्हणलं तर आपल्याला डायरेक्टली या P टॅगला टार्गेट करता येईल आणि आपल्याला काही चेंजेस करता येते. ठीक आहे. तर या प्रकारे कम्प्युटर आउटपुट टॅग आणि ब्लॉक लेवल टॅग हे 2 टॉपिक संपलेले आहेत. भेटूया आपण पुढल्या पार्टमध्ये.